नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची वन विभागाकडनं चौकशी करण्यात आलेली असून लोकशाही मराठीनं या संदर्भातला पर्दाफाश केलेला होता। शिक्षण संस्थेनं वन विभागाची जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आलेला होता। वन विभागानं नेमलेल्या समितीकडनं चौकशी सुरू असून बनावट कागदपत्र असल्यास निश्चितपणे चौकशी करू असं जिल्हाधिकारी म्हणाले। जेव्हा आम्ही चेक केला तर ह्याच्या पूर्वी पण 2 किंवा 3 वेळी ह्याच्यावर चौकशी झालेली आहे आणि जे त्याचे अहवाल आहे ते शासनाला दिलेला आहे। ते अहवालची कॉपी आम्ही पुरवतो आणि त्याच्यासोबतच जर आता आम्हाला परत नव्याने आले ह्यामध्ये तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आम्ही वन विभागाला विचारतो की त्यांचे काय मत आहे ह्या विषयामध्ये की ह्यामध्ये काही अशा प्रकारचं झालं आहे की नाही। कारण की वन विभागाकडे सर्व नोंदी असतात, त्यांच्याकडे जे जमिनी आहे त्या विषयाबद्दल नोंदी असतात। तर परत आम्ही एकदा खात्री करण्यासाठी त्यांना विचारू की यामध्ये त्यांचे काय मत आहे वन विभागाचे। हे संबंधितांचं म्हणणं वस्तुस्थितीवर आधारित नाही, कारण संबंधित पूर्ण क्षेत्र जे होतं वनाचं त्यापैकी काही भाग महसूल विभागाला वर्ग केलेला आहे। त्यामुळे वनसंवर्धन कायदा 1980 कलम 2(1) प्रमाणे राखीव वनाचा काही भाग सीज टू बी रिझर्व झालेला असला तरी त्या वनजमिनीला वनसंवर्धन कायदा लागू होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।